बहिणींना लाडके बहिणींनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आलेत लाडके बहिणींनो. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. बघा आज लक्ष्मीपूजन आहे आणि या ठिकाणी आज काही घोषणा होणार आहे का याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर लाडके बहिणींनो दोन आनंदाच्या बातम्या समोर आल्या त्या दोन्ही पण आनंदाच्या बातम्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो लाडके बहिणींनो, ती म्हणजे लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. 16वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात की सर आम्हाला हा 16वा हप्ता कधी भेटणार आहे, सर कोणत्या लाडक्या या ठिकाणी पात्र असणार आहेत. तर याच्या निमित्ताने बघा सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे लाडक्या आनंदाची बातमी समोर आली आहे. लाभार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे. काल रात्री या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या समोर आल्यात, तरी पण 2-3 मोठ्या जिल्ह्यांच्या याद्या बाकी आहेत. तर लाडक्या बघा या ठिकाणी तुम्हाला हा जो 16वा हप्ता भेटणार आहे, कोणता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे, तर हा कधी भेटणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली ती म्हणजे लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. ज्या लाडक्यांनी वेब पोर्टलवर फॉर्म भरले होते त्यांनी आपलं या ठिकाणी अकाउंट चेक करायचं आहे आणि त्या ठिकाणी अप्रूव्ड तुमचं स्टेटस आहे का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बघा लाडक्यांनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत 15वा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे. कारण की पुढचा जो हप्ता असणार आहे 16वा हप्ता त्याच्याबद्दलच्या लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत. तर सर्वांनी पटपट आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे. आणि बघा आज लक्ष्मीपूजन आहे, तर सर्व लाडक्या ताईंना माझ्या वतीने या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या किंवा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करूया. आज घोषणा होणार आहे का, भाऊबीजेला तुम्हाला हप्ता भेटणार आहे का, नेमकं काय असणार आहे, GR कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवतो. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे. दुसरी देखील आनंदाची बातमी तुम्हाला याच व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. दुसरी आनंदाची बातमी तर खूप जबरदस्त असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. सगळ्या गोष्टी बघा 4 न्यूजपेपरला ही बातमी समोर आली आहे. 16वा हप्ता कधी भेटणार आहे, तर याच्याबद्दलचे अंदाज त्यांनी जे व्यक्त केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला वेळ न वाया तर व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज सरकार घोषणा करणार आहे का हे आपण बघणार आहोत. लाभार्थी यादी जाहीर झालेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि 16वा दिवाळीचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे ज्याचा आतुरता लागली ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. चला व्हिडिओला आता सुरुवात करूया वेळ न वाया. सगळ्यात पहिली गोष्ट टाइम्स नाव मराठी न्यूजपेपर आहे, टीव्ही चॅनल आहे, याच्यावरली सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला मी दाखवत आहे लाडक्यांनो. तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकाल. लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट भेटणार आहे का, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आलेली समोर, मोठी अपडेट आली समोर. नेमकं कधी हप्ता येणार आहे याच्याबद्दलची काय अपडेट आली समोर, ही टाइम्स नाव मराठीची बातमी आहे लाडक्यांनो. मी या ठिकाणी काही बोलत नाहीये. टाइम्स नाव मराठीने काय बातमी दिली आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा तर लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये हप्ता देण्यात येतो. सप्टेंबरचा हप्ता नुकताच जमा झालेला आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. जाणून घ्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत संदर्भात लेटेस्ट अपडेट नेमकी काय. तर टाइम्स नाव मराठीची बातमी आपण बघत आहोत. नेमका ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असलात त्या हप्त्याची तारीख नेमकी काय असणार आहे. टाइम्स नाव मराठीनुसार तारीख या ठिकाणी आपण बघूया. सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यावर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी नेमका कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं नजर लागलेले आहेत. याच ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट म्हणून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा येणारी जी भाऊबीज असेल तर भाऊबीजी निमित्त तुम्हाला घोषणा होणार आहे. तर असं समजू नका लगेच की बाबा भाऊबीजीच्या वेळेस तुम्हाला हप्ता तुमच्या अकाउंटला येईल असं नाही. या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे की भाऊबीजीच्या दिवशी या ठिकाणी आपले आदिती तटकरे मॅडम असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील या ठिकाणी घोषणा करतील आणि लवकरात लवकर हप्ता वाटप करणार. कारण की प्रत्येक वेळेस बघा जो सण असतो, रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, या निमित्ताने शिंदे साहेब या ठिकाणी लाईव्ह येत असतात आणि ते आता यावेळेस कारणाची बातमी देणार या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यांना ही शक्यता वर्तवली आहे की येणाऱ्या भाऊबीजला तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे घोषणा होणार आहे. तर ही टाइम्स नाव मराठीची बातमी आहे. त्याच्यानंतर आपण बघूया वन इंडिया न्यूजपेपरची एक बातमी समोर आली. वन इंडिया इंग्लिश न्यूजपेपर आहे, त्यांची एक महत्त्वाची बातमी समोर आली. काय बघूया ही बातमी काय, आणि त्यांचं मराठी पण आवृत्ती आहे त्याच्यामुळे मराठी आवृत्तीमध्ये नेमकी काय बातमी आली आपण बघूया. माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार, EKYC विषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. म्हणजे 2 अपडेट यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ऑक्टोबरचा महिन्याचा हप्ता कधी भेटणार आणि त्याचबरोबर EKYC
KYC बाबतची. आता आपण अगोदर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबतची त्यांची आपण बघूया नेमकं काय बोललेत. ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार तुम्ही या ठिकाणी वाचू शकता लाडके बहिणींनो. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेसाठी नुकताच 410 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला आणि बालविकास मंत्री अजित तटकरे यांनी सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाल्याची घोषणा केली होती. ऑक्टोबर हप्त्याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. बघा या ठिकाणी 2 न्यूजपेपरला महत्त्वाच्या बातम्या आल्या लाडके बहिणींनो की बाबा लवकरात लवकर हा हप्ता वाटप होणार आहे. आणि तुम्हाला मी अजून एक गोड आनंदाची बातमी सांगितली ती म्हणजे कोणती, तुमच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. ही आनंदाची पहिली बातमी सगळ्याला सांगितली. आता लाडके बहिणींनो दुसरी पण आनंदाची बातमी लगेच सांगून टाकतो, कारण की बरेच लाडके बहिणी म्हणत असेल की सर आनंदाची पहिली बातमी तुम्ही सांगितली की बाबा याद्या जाहीर झालेल्या आहेत, लाभार्थी याद्या. आता दुसरी आनंदाची बातमी लाडके बहिणी लक्षात घ्या, बऱ्याच अजून लाडक्या ताई या ठिकाणी ऍड होणार आहेत. जसं की या ठिकाणी 15वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईला भेटला, 14वा हप्ता ज्यांना भेटला होता त्यांना पण 15वा हप्ता भेटला. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं होतं लाडके बहिणींनो, ज्या लाडके ताईंची पडताळणी झाली आहे, ज्या 26 लाख लाडके ताई या ठिकाणी पात्र असतील त्या लाडके ताईंना पुढचे हप्ते भेटणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मागच्या वेळेस सांगितलं होतं, त्यावेळेस त्यांना 15वा हप्ता भेटला होता. आणि आता बघा लाडके बहिणींनो अजून एक आनंदाची बातमी आली आहे, त्याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे. ज्या लाडके ताई मागच्या वेळेस पेंडिंग पडल्या होत्या, ज्यांना 15वा हप्ता भेटला नव्हता, त्या लाडक्या ताई ज्यांची पडताळणी झालेली आहे, ज्या पात्र आहेत त्यांना अजून बघा ज्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. म्हणजे लाभार्थ्यांची संख्या, लाडक्या बहिणीची संख्या जी कमी झाली होती ती संख्या आता वाढणार आहे. एक महत्त्वाची आनंदाची बातमी ही पण तुम्हाला लाडक्या बहिणींनो देऊन टाकलेली आहे. बघा 2 आनंदाच्या बातम्या तुम्हाला आज लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने 2 आनंदाच्या बातम्या तुम्हाला दिलेल्या आहेत लाडके बहिणींनो. सगळ्याला आनंद झालाय का? पटपट सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचंय. आणि तुम्ही KYC केले का? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. आणि रात्रीच्या वेळेस बघा KYC करून बघा. 2 ते संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत वेळ असतो, त्या वेळेमध्ये तुम्ही KYC करून बघा. एकदा दोनदा एरर येतो, पण त्या ठिकाणी नंतर दोनदा तीनदा चारदा ट्राय केल्यानंतर तुमची KYC 100% होणार. सकाळच्या वेळेमध्ये सकाळच्या 2च्या 5च्या सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही किंवा रात्री आपण होऊ शकतो त्या वेळेमध्ये तुम्ही KYC करून बघा. 100% तुमची KYC होते, काळजी करायची गरज नाहीये. तर या ठिकाणी लाडके बहिणींनो KYC तुमची झाली आहे का, योग्यरित्या केली आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आता एक महत्त्वाची गोष्ट, आता सकाळ न्यूजपेपरची एक बातमी तुम्हाला दाखवलोय. ही पण बातमी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत आहे. सकाळ न्यूजपेपरची बातमी काय, लाडक्या बहिणीचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार, भाऊबीजेची ओवाळणी मिळणार. या ठिकाणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा जवळजवळ 3 न्यूजपेपरची मी बातम्या तुम्हाला दाखवल्या. टाइम्स नाव इंडियाची पण दाखवली आहे, टाइम्स नाव मराठीची बातमी दाखवली, वन इंडियाची बातमी दाखवली, सकाळ न्यूजपेपरची बातमी दाखवली. आता बघा ही साम टीव्हीची पण बातमी समोर आली. बघा 4 न्यूजपेपरच्या बातम्या तुम्हाला मी दाखवलोय. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का, ऑक्टोबरचे 1,500 रुपये जमा होणार. तर अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी. आणि सर्व न्यूजपेपरमध्ये हेच सांगितलं जात आहे की भाऊबीजी निमित्त या ठिकाणी घोषणा होणार आहे. या ठिकाणी भाऊबीजी निमित्त अजित तटकरे तरी काहीतरी बोलतील किंवा शिंदे साहेब काही बोलतील, या ठिकाणी अजितदादा काहीतरी बोलतील किंवा देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलतील. या 4 लोकांपैकी कोणी ना कोणीतरी या ठिकाणी महत्त्वाची बातमी देईल, मोठी घोषणा होईल असं सगळ्याला वाटत आहे. कारण की बघा या ठिकाणी निवडणुका अजून जाहीर होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या निमित्ताने सरकारला गरज लागणार आहे. लाडक्या बहिणीची गरज 100% लागणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा हप्ता भेटायला पाहिजे. सरकारला ही विनंती आहे. आणि ज्या लाडक्या ताईला मागचे हप्ते भेटले नव्हते त्या देखील ताईंना हप्ते भेटावे अशी आपण परत एकदा सरकारकडे मागणी करत आहोत. आणि KYC करण्याची जी लिंक आहे ती लिंक लवकरात लवकर ठीक करावी, दिवसभर पण व्यवस्थित चालावी. त्याचबरोबर ज्यांना वडील नाही आहेत, पती नाही आहेत, त्यांची पण या ठिकाणी OTP, त्यांना आधार कार्ड कुणाचं जोडायचं याच्यावर पण क्लिअरिफिकेशन द्यावं. हे परत आपण सरकारकडे मागणी करत आहोत. लाडके बहिणींनो बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. लाभार्थी याद्या लवकरात लवकर तुम्ही तुमचं नाव वगैरे चेक करायचं आहे. जर तुम्हाला नाव कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की कसं नाव चेक करायचं आहे. तुमचा जिल्हा वगैरे सांगा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. लाडके बहिणींनो लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत. 16व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर 16वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री होते.